आज जिल्हाधिकारी कार्यालयात सांगली येथे आटपाडी तालुक्यातील पशुधन वाचवण्यासाठी लवकरात लवकर चारा डेपो चालू करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले। यावेळी उपस्थित शेतकरी सेना जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड, खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघ जिल्हा उपाध्यक्ष सत्यवान पिंजारी, शेतकरी सेना आटपाडी शहराध्यक्ष चंद्रकांत बसरकोडे व मान्यवर उपस्थित होते। त्यावेळी कलेक्टर ऑफिसच्या पर्यावरणाला लावलेल्या झाडांचा खर्च 50,000 तरी गेला असेल। हे झाड लावण्यासाठी परिस्थिती अशी आहे तर हे कलेक्टर सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कसं काम करतील असा जनतेला पडलेला प्रश्न आहे। म्हणजे कलेक्टर ऑफिसची परिस्थिती अशी झाली की घराची कळा अंगण दाखवते, ही जुनी म्हण आहे। त्याप्रमाणे कलेक्टरच्या दारात झाडांची परिस्थिती असेल तर जिल्ह्यासाठी ते काय चांगलं काम करू शकणार आहेत। जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे आटपाडी तालुक्यात दुष्काळ जाहीर करून चारा डेपो चालू करावा या मागणीचे निवेदन देण्यासाठी आले। कलेक्टर ऑफिसच्या बाहेर येताच बघितलं 6 कुंडे, त्या 6 कुंड्याला कमीत कमी 40-50,000 रुपये खर्च झाला असेल। झाडं वाळून चाललीत, माती वाळली आहे, पाणी सोडलं नाही। तर आमचं स्पष्ट मत आहे जो आपल्या शासनाकडून काही निधी आणून किंवा लोकांना गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्ह्याचं कलेक्टर म्हणून एक मोठी पोस्ट आहे क्लास 1। जर कलेक्टर साहेबांच्या दारात किंवा ते गाडीतून ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी जर असं वाळलेली अवस्था झाडाची असेल तर ते काही जिल्ह्याला न्याय देऊ शकणार नाही। त्याने आपलं न्याय द्यायचं असेल तर काम करावं, नसेल तर बसावं अशी आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तर्फे त्यांना एक आमचं सांगणं आहे। आणि ही सुरुवातीच आहे का तर या 6 कुंड्याचा खर्च 50-60 लाख रुपये, त्या झाडाला पाणी घालत नसेल, पाणी घालून झाडं ठेवू शकत नसतील तर जिल्ह्यातील कुठल्याही शेतकऱ्यांना हे कलेक्टर न्याय देऊ शकणार नाही।